आपल्याला बघायचं आहे आता शंकू. काय बघायचंय? शंकू. आणि शंकू बद्दलचे आपल्याला सगळ्या गोष्टी इथं विचारात घ्यायच्या आहेत. शंकू. तर बघा, शंकूमध्ये जर आपण विचारात घेतलं तर शंकूमध्ये पहिली गोष्ट, शंकूमध्ये आपण शंकू काढूया. तर शंकूचा जो तळ असतो तो कोणत्या आकाराचा येतो? वर्तुळाच्या आकाराचा. बघा, याची त्रिज्या जर आर असेल, त्यानंतर बघा, ही आपण याच्यामध्ये लंब उंची घेणार. ही झाली एच आणि ही झाली तुम्हाला तिरकस उंची. काय म्हटलं जातं? तिरकस उंची. बघा, काय काय आपल्याला बघायला मिळतं? तर ही झाली त्रिज्या. बघा, काय काय गोष्टी आहेत? त्रिज्या आहे, त्याच्यानंतर काय आहे? ही उंची. याला लंब उंची म्हणतात किंवा फक्त उंची म्हटलं जातं. लंब उंची, लंब उंची. आणि त्याच्यानंतर ही काय आहे? तिरकस उंची. तिरकस उंची. बघा, एवढ्या ह्या 2-3 गोष्टी आपल्याला मिळाल्या याच्यामध्ये. आता बघा, तिरकस उंची, लंब उंची या गोष्टी मिळाल्या. पहिल्यांदा आपण बघा, तिरकस उंची, लंब उंची आणि त्रिज्या यांच्यामधला संबंध विचारात घेऊया. तर इथं बघा, इथे काटकोन त्रिकोण तयार झाला. ठीक आहे. काटकोन त्रिकोणामध्ये आता मी याला नाव देतो पाहिजे तर ए बी सी. ठीक आहे. हा एक त्रिकोण तयार झाला. तर त्रिकोणामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं रे? पायथागोरसचा प्रमेय. बरोबर आहे. पायथागोरस प्रमेयानुसार, पायथागोरस प्रमेयानुसार, प्रमेयानुसार बघा, आता पायथागोरस प्रमेयानुसार आपल्याला पहिली गोष्ट म्हणजेच काय मिळतं? तर कर्णाचा वर्ग. कर्ण कोणता आहे सांगा? तिरकस उंची म्हणजे एल वर्ग. बरोबर काय येणार? तर बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे कोणाची बेरीज होणार? एच वर्ग अधिक काय होणार? आर वर्ग. काय मिळणार आपल्याला? एच वर्ग अधिक आर वर्ग. ही एक छोटीशी आणि महत्वाची गोष्ट आपल्याला इथं बघायला मिळेल. आता बघा, याच्यामध्ये मिळालं की पायथागोरस प्रमेयानुसार तुम्हाला कुणामधला संबंध मिळाला? लंब उंची, तिरकस उंची आणि त्रिज्या यांच्यामधला संबंध कोणता आला? हा. ठीक आहे. तर कुणामधला संबंध आहे हा? एल म्हणजे काय? तिरकस उंची. एच म्हणजे काय? लंब उंची. आणि आर म्हणजे काय? त्रिज्या. यांच्यामधला हा संबंध आपल्याला मिळाला. आता पुढली गोष्ट म्हणजेच काय? हे आपण बघितल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ह्याचं शंकूचं घनफळ काय बघायला मिळतं आपल्याला? शंकूचं आपल्याला आता घनफळ विचारात घेऊया. घनफळ विचारात घ्यायचं झालं तर शंकूचे घनफळ. आता बघा, शंकूच्या घनफळामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? तर शंकूच्या घनफळाची जर आपण विचारात घेतलं तर पहिल्यांदा 1/3 काय असतं बघा सूत्र? 1/3 गुणिले काय होणार? तळाचे क्षेत्रफळ, तळाचे क्षेत्रफळ गुणिले काय होणार? उंची. बघा, आता तळाचे क्षेत्रफळ म्हटल्यानंतर तळ कोणत्या आकाराचा आहे रे? वर्तुळाच्या आकाराचा. मग वर्तुळाचं क्षेत्रफळ काय येणार? पाय आर वर्ग. म्हटल्यानंतर काय येणार? 1/3 गुणिले काय येणार? पाय आर वर्ग. आणि उंची काय येणार? एच. उंची काय मिळणार आपल्याला? एच. इथं उंची म्हणजे लंब उंची लक्षात ठेवा. काय येणार? उंची म्हणजे आपल्याला काय मिळणार? लंब उंची. म्हणून बघा, शंकूचे घनफळ बरोबर सूत्र काय मिळतं आपल्याला? तर शंकूचे सॉरी घनफळ, शंकूचे घनफळ बरोबर 1/3 पाय आर वर्ग एच. हे आपलं सूत्र आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, आपल्याला पुढली गोष्ट म्हणजेच काय? शंकूचं तिरकस सॉरी वक्र पृष्ठफळ कोण येतं? शंकूचे वक्र पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ. आता बघा, परत जर तुम्ही शंकूचा विचार केला तर शंकू हा या पद्धतीने मिळाला आपल्याला. तर शंकूची त्रिज्या आर आपण दाखवतो, उंची कशाने दाखवतो? एच न दाखवतो, तिरकस उंची कशाने दाखवतो? आपण एल न. तर लक्षात ठेवायचं, वक्र पृष्ठफळ म्हणजे कोणता भाग? हा वरचा असा, काय का असा तिरका भाग जो येतो तो म्हणजेच काय झाला? आपला वक्र पृष्ठफळाचा भाग झाला. कुठपर्यंतचा? इथपर्यंतचा. असा तो सगळीकडे गोल असणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर बघितलं आईस्क्रीमचा कोन, आईस्क्रीमचा कोन जर बघितला तर आईस्क्रीमच्या कोनाची जो असा भाग येतो कुठला? गोल वर्तुळाकार म्हणजे भाग येतो त्यालाच आपण काय म्हणतो? वक्र पृष्ठफळ. आता हे वक्र पृष्ठफळ काढण्याचं सूत्र येतं पाय आर एल. काय येतं? पाय आर एल. आपण हे डायरेक्ट लक्षात ठेवायचं आहे. काय सूत्र येतं? पाय आर एल. हे आपलं कशाचं सूत्र आहे? वक्र पृष्ठफळाचं सूत्र मिळतं. त्याच्यानंतर बघा, शंकूचा खालचा पृष्ठफळ जो आहे ते कोणता आहे? वर्तुळाच्या आकाराचा. आणि वर्तुळाच्या आकाराचा म्हटल्यानंतर त्याचं क्षेत्रफळ किती येणार रे? पाय आर वर्ग. मग आता तुम्हाला जर एकूण पृष्ठफळ काढायला सांगितलं, काय मिळालं? एकूण पृष्ठफळ. बघा,
एकूण पृष्ठफळ किंवा नुसतं पृष्ठफळ म्हटलं तर ते एकूणच असते, लक्षात ठेवायचं. एकूण पृष्ठफळ बरोबर काय येणार? वक्र पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ अधिक काय येणार? पायाचे क्षेत्रफळ. पायाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय येणार? पायाचे क्षेत्रफळ. पायाचे क्षेत्रफळ म्हणजेच कुणाचे क्षेत्रफळ येणार रे? वर्तुळाचं क्षेत्रफळ. म्हणून बघा, वक्र पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ अधिक काय येणार? पायाचे क्षेत्रफळ म्हणजे कशाचं? वर्तुळाचे क्षेत्रफळ. वर्तुळाचे क्षेत्रफळ. मग आता मला सांगा, वक्र पृष्ठफळाची किंमत किती रे? पाय आर यल अधिक वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय येणार? पाय आर वर्ग. आता यातनं काय येणार? पाय आर कॉमन काढलं, कंसात करणार यल अधिक आर. बघा, या पद्धतीने आपल्याला काय मिळेल? तर एकूण पृष्ठफळ बघायला मिळेल. एकूण पृष्ठफळ. बघा, एकूण पृष्ठफळ आपल्याला एकूण पृष्ठफळाचं हे सूत्र बघायला मिळालं. काय सूत्र आलं रे? काय आलं सूत्र? तर पाय आर कंसामध्ये यल अधिक आर असं आपल्याला सूत्र बघायला मिळालं. बघा, काय काय आपण याच्यामध्ये सांगितलं, काय काय याच्यामध्ये सांगितलं. तर पहिली गोष्ट म्हणजेच काय? तर त्रिज्या, त्याच्यानंतर कोण? तिरकस उंची, त्याच्यानंतर कोण? लंब उंची, यांच्यामधला आपण संबंध सांगितला. तो संबंध काय आला? यल वर्ग बरोबर काय आला? एच वर्ग अधिक आर वर्ग. त्याच्यानंतर मग आपण काय केलं? शंकूचे घनफळ सांगितलं. घनफळ काढण्यासाठी सूत्र काय? 1/3 गुणिले तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. तळ कोणत्या आकाराचा आहे? वर्तुळाचा. त्यामुळे वर्तुळाचे क्षेत्रफळ काय आलं? पाय आर वर्ग. आणि त्याला उंचीनं गुणिले केलं म्हणजेच काय आलं? एच. म्हणून बघा, शंकूचे घनफळ बरोबर काय आलं? 1/3 पाय आर वर्ग एच. त्याच्यानंतर सांगितलं शंकूचं काय? शंकूचे वक्र पृष्ठफळ ते किती येतं? पाय आर यल एवढं येतं. आणि एकूण पृष्ठफळ काढायचं असेल तर काय करायला पाहिजे आपल्याला? वक्र पृष्ठफळ अधिक पायाचे क्षेत्रफळ. मग पायाचे क्षेत्रफळ म्हणजे कुणाचं क्षेत्रफळ? वर्तुळाचे क्षेत्रफळ. म्हणून बघा, वक्र पृष्ठफळ अधिक काय आलं? वर्तुळाचे क्षेत्रफळ. मग ह्या दोघांची बेरीज केली, आपल्याला एकूण पृष्ठफळाची किंमत मिळाली. ओके. म्हणून बघा, आपल्याला इथं एकूण 4 गोष्टी मिळाल्या. कोणत्या कोणत्या? तर बघा, त्या इथं लिहितो. यल वर्ग बरोबर काय येणार? एच वर्ग अधिक आर वर्ग. दुसरी गोष्ट आली काय? शंकूचे घनफळ. घनफळ बरोबर सूत्र काय मिळालं आपल्याला? 1/3 पाय आर वर्ग एच. त्याच्यानंतर शंकूचे वक्र पृष्ठफळ. शंकूचे वक्र पृष्ठफळ. शंकूचे वक्र पृष्ठफळ बरोबर काय येतं? तर आपल्याला पाय आर यल येतं. त्याच्यानंतर शंकूचे एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ बरोबर काय मिळतं आपल्याला? काय तर पाय आर, जर तुम्हाला लक्षात राहत नसेल तर पाय आर यल लिहा, अधिक काय येणार रे? पाय आर वर्ग. हेच म्हणजे काय असतं रे? पाय आर कंसामध्ये काय येतं? यल अधिक आर. हे आपलं काय झालं? शंकूचं एकूण पृष्ठफळ. ह्या एवढ्या 4 गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजेत. त्याच्यानंतर मग आपल्याला याचं गणित येईल. तर आता याचं गणित कशा पद्धतीनं बघा, एक गणित आपण आता इथं बघू काय काय आपल्याला बघायला मिळतंय. तर बघा, एका शंकूची उंची 18 सेंटीमीटर व पायाची त्रिज्या किती आहे? 7 सेमी. किती आहे? 7 सेमी आहे. तर तुम्हाला बघा, घनफळ काढा म्हणतील, वक्र पृष्ठफळ काढा म्हणतील, एकूण पृष्ठफळ काढा म्हणतील. तिन्ही पण गोष्टी आपण इथं सोडवूया. काय मिळणार? तर घनफळ, त्यानंतर वक्र पृष्ठफळ आणि काय काढायला सांगतील? एकूण पृष्ठफळ. आता एकूण लिहितातच असं नाही, फक्त पृष्ठफळ पण म्हणतात. ते पृष्ठफळ म्हणजे कसलं असतं? एकूणच पृष्ठफळ लक्षात ठेवायचं. काय ठेवायचं? एकूण पृष्ठफळ काढा. तर आता बघा, याच्यामध्ये आपल्याला काय काय मिळणार सांगा. तर याच्यामध्ये आपण पहिली गोष्ट काय घेणार? तर आपल्याला काय दिली आहे? शंकूची उंची दिली. उंची दिली म्हटल्यानंतर काय दिली? एच बरोबर काय दिलं तुम्हाला? 18 सेमी. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय दिली आहे तुम्हाला? त्रिज्या दिली. किती दिली आहे? 7. मग आर म्हणजेच बरोबर किती दिलंय? 7 सेमी. हे महत्वाचा मुद्दा. आता बघा, आपण शॉर्ट मध्ये सोडवू शकतोय. पहिल्यांदा शॉर्ट मध्ये सोडवण्याचा प्रयत्न ठेवायचा नाही. कायम लक्षात ठेवा,
जोपर्यंत तुम्हाला सूत्र परफेक्ट पाठ राहत नाही तोपर्यंत कसं सोडवायचं नाही, शॉर्ट मध्ये सोडवायचं नाही. पहिल्यांदा तुम्हाला सूत्र आलं पाहिजे. आता बघा याच्यावरून पहिलं आपण काढून घेऊया तिरकस उंची. तिरकस उंचीसाठी सूत्र काय? यल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग. कसं पण लिहा, एच वर्ग अधिक आर वर्ग लिहा, नाही तर आर वर्ग अधिक एच वर्ग लिहा. आता मला सांगा ह्याच्यामध्ये हे किती आहे, तर आर बरोबर किती दिले 7. 7चा वर्ग अधिक 18चा वर्ग. हा 7चा वर्ग 49 अधिक 18चा वर्ग किती? 18चा वर्ग 361. चूक. जर तुम्हाला जमत नसेल तर मी ट्रिक सांगितलेली आहे बघा. तर पहिल्यांदा काय करायचं, 8चा वर्ग करायचा. 8चा वर्ग किती येणार 64. 64 मधलं 4 तेवढं बाजूला लिहून ठेवा आणि लक्षात ठेवायचं 361. का चुकीचं म्हणलं मी डायरेक्टली, तर लक्षात ठेवायचं 18 गुणिले 18 केलं तर पहिल्यांदा एकक स्थानी 4 येणार आहे. 8 8 64 हे वर्गाच्या लक्षात ठेवायचं एकक स्थानी आपल्याला गोष्ट येते. हे आपण याच्या अगोदरच शिकलेलो आहोत. त्यामुळे बघा इथं आपल्याला काय मिळेल, 8चा वर्ग केला. 8चा वर्ग नंतर काय करायचं, 1 गुणिले 8 त्याची दुप्पट करायची. बरोबर काय? 8 एके 8 दुनी 16. 16 अधिक हे 6 किती होणार, 6 6 12 2 हातच्याले 1 किती होणार 2. त्यातलं हे 2 इथं लिहून टाकायचं, 2 हातच्याला गेलं. आता काय होणार 1चा वर्ग. 1चा वर्ग किती येणार 1 अधिक हे 2 किती होणार 324. वाटून काय बारीक होणारच नाही. ठीक आहे, तर इथे किती येणार 324. आता किती येणार 9 आणि 4 13 हातच्याले 1 4 5 6 आणि 1 7. त्याच्यानंतर किती येणार हे 3. ओके. आता बघा हे मला वाटतंय पूर्ण वर्ग संख्या येत नाहीये. 373 ही पूर्ण वर्ग संख्या नाहीये. त्यामुळे लक्षात ठेवायचं की आपल्याला ह्याचा वर्गमूळ काढायला थोडस जड जाईल. ठीक आहे. आपण बघा सरासरी आपण म्हणू शकतो यल वर्ग बरोबर काय आलं, सॉरी यल बरोबर काय किंमत मिळेल, वर्गमुळामध्ये 373. ओके. काही ठिकाणी तुम्हाला हे परफेक्ट वर्ग असणाऱ्या संख्या मिळतील, परंतु आपल्याला आता इथं पूर्ण वर्ग संख्या दिलेली नाही. कारण का आपण आता एक्स्ट्राचं काम करायला लागलोय, ते म्हणजेच काय, तर घनफळ काढायचं आहे. घनफळ काढणं काय सोपं जाईल. घनफळाचं सूत्र काय ना सांगा. घनफळ बरोबर काय ना 1/3 पाय आर वर्ग एच. मग आता काय म्हणणार 1/3 पाय म्हणजे किती 22/7 गुणिले आर वर्ग, आर ची किंमत 7. 7चा वर्ग किती ना 7 गुणिले 7 डायरेक्ट लिहितो, गुणिले एच ची किंमत किती 18. आता बघा यातलं एक 7 यातलं एक 7 निघून जाईल आणि 3 संग 18. त्यानंतर आपल्याला काय मिळेल 22 गुणिले 7 गुणिले 6. ओके. मी गुणाकार करत बसणार नाही आहे, हा गुणाकार आपण करायचा आहे. काय मिळेल आपल्याला तो तुम्ही सांगू शकाल. 7 सक 42 होईल आणि त्याला गुणिले 22. हा 22 गुणिले, ठीक आहे मी करतोय आता. काय मिळेल आपल्याला 22 दुनी 44 अशी 4 हातचे आले किती 4. 22 चोक 88 नी 4 किती येणार 88 4 92. म्हणजेच आपल्याला एवढं घनफळ मिळेल घ से मी. ओके. हे झालं घनफळ. अजून आपल्याला काय काढायचं रे, पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ काढायचं आहे. वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय, वक्र पृष्ठफळ बरोबर काय तर पाय आर यल. बरोबर ना. आता यल ची किंमत थोडीशी आपली टीडीएस आहे, म्हणजेच काय थोडीशी म्हणजे वर्ग संख्या नसलेली आहे. आणि त्यामुळे आपल्याला बघा 22/7 गुणिले आर ची किंमत किती 7 गुणिले यल ची किंमत किती वर्गमुळात 373 ना 373. बघा इथं काढली आपण ती वर्गमुळात 373. आता आपलं गणित एवढ्यात तरी राहील. 7 ला 7 गेलं, राहिलं किती 22 वर्गमुळामध्ये किती येणार 373. ओके. एवढं आपल्याला मिळेल. वक्र पृष्ठफळ आहे ह्याचं काय येणार आहे चौरस सेमी. काय ना चौरस सेमी. आणि त्याच्यानंतर मग एकूण पृष्ठफळ काढायचं आहे. एकूण पृष्ठफळ बरोबर काय तरी एकूण पृष्ठफळ बरोबर काय तर पाय आर कंसामध्ये काय तर यल अधिक आर. आता तुमची इथं बेरीज होणार नाही कारण का ही वर्गमूळ संख्या आहे आणि आपल्याला यल आर ही संख्या कसली येणार आहे तर पूर्ण संख्या येणार आहे. इथं 22/7
गुणिले 7 कंसामध्ये काय येणार एल ची किंमत वर्गमुळामध्ये 373 अधिक आर ची किंमत किती येणार आर ची किंमत 7. ओके, तर आता इथं बघा 7 ला 7 निघून जाईल, शिल्लक काय राहिलं 22 आणि वर्गमुळात 373 अधिक 7. ठीक आहे, एवढं आपल्याला त्याचं उत्तर लिहिता येईल आणि ह्याचं हे काय लिहिणार चौरस सेमी. ठीक आहे, हे आपल्याला बघा या पद्धतीचं एक गणित मिळालं. आता बघा आपण पुढला प्रकार बघू की पुढला प्रकार म्हणजे काय असतं की हा या पद्धतीचं आपल्याला गणित मिळू शकतं. ठीक आहे, बघा काय गणित आहे. एका शंकूचे घनफळ 4312 घसेमी आहे व त्याची उंची किती दिली आहे बघा 21 सेमी. किती दिले 21 सेमी आहे. तर पायाची त्रिज्या काढा. तर पायाची त्रिज्या काढा. आता बघा या गणितांमध्ये अशा पद्धतीनं आता बघा उंची दिली आहे, नंतर तुम्हाला काय देतील पायाची त्रिज्या देतील, उंची काढा म्हणतील. तर आता गणित कशा पद्धतीने येणार, पहिल्यांदा आपल्याला घनफळाचं सूत्र माहित पाहिजे. घनफळ बरोबर काय सूत्र येतंय, घनफळ कुणाचं शंकूचे, कुणाचं शंकूचे घनफळ बरोबर काय तर 1/3 पाय आर वर्ग एच. मग आता बघा शंकूचे घनफळ किती दिले रे 4312 म्हणजे 4312 भागिले 1/3 गुणिले 22/7 गुणिले त्रिज्या काय माहित नाही आर वर्ग आहे तसं गुणिले एच ची किंमत किती आहे 21. ठीक आहे, आता बघा 7 त्रिक 21 हे 21 ला निघून जाईल. ठीक आहे, आणि राहणारी शिल्लक शिल्लक सांगा 22 आर वर्ग आणि इकडे किती आहे बघा 4312. हे 22 गुणिले इकडे गेल्यानंतर काय होणार भागिले आर वर्ग बरोबर काय येणार 4312 भागिले 22. 22 एके 22 इथं 22 एके 22 राहणार किती शिल्लक रे इथं 21 शिल्लक राहिले बघा. त्यानंतर कितीचा भाग बसेल 22 90 सरासरी 90चा भाग बसेल. 22 90 किती 22 9 198. इथं आपलं किती आहे 211 आहे ना 211. बघा 22 9 198 इथं किती होणार 11 मधून 8 गेले राहिले किती 3 8 9 ने 1 10 10 ने 1 11 अच्छा लेख म्हणजे 13 राहिले बरोबर आहे का. आणि इथं कितीचा भाग बसला बघा 22 90 211 मधून 198 गेले राहिले 13 त्याच्यावरती परत 2 घेतले 22 सक्क 32 असे म्हणल्यानंतर किती येणार आर वर्ग बरोबर 196. आता आर ची किंमत किती येईल दोन्ही बाजूचं वर्गमूळ सांगा 196चं 14. 14चा वर्ग किती येणार 196 म्हणजेच त्रिज्येची किंमत किती आली 14 सेमी. ओके, तर बघा या पद्धतीचं गणित असेल. त्याच्यानंतर आणि परत आपल्याला कोणत्या प्रकारचं गणित देतील असंच आपल्याला घनफळ देतील त्याच्यानंतर काय देतील त्रिज्या देतील आणि काय काढा म्हणतील उंची काढा म्हणतील. तर आता उदाहरणार्थ बघा इथं गणित एक आहे काय आपल्याला मिळेल एका शंकूचे घनफळ 110.88 घनमीटर काय आहे घनमीटर. तर व तळाची त्रिज्या किती आहे बघा 4.2 मीटर आहे. तळाची त्रिज्या किती आहे 4.2 मीटर आहे. उंची काढा तर त्याची उंची किती असं आपल्याला गणित विचारलं जातं. तर बघा परत काय येणार रे मगासारखंच घनफळाचं सूत्र काय शंकूचे घनफळ हा आर वर्ग एच 1/3 पाय आर वर्ग एच. आता बघा हे पाठ व्हायला पाहिजे सारखं आपल्याला रिपीट झालं पाहिजे मग तुम्हाला याच्यामध्ये आता इथं बघा इथं किती येणार 110.88 बरोबर काय येणार 1/3 गुणिले 22/7 गुणिले 4.2 गुणिले 4.2 कारण इथं वर्ग आहे गुणिले एच मला माहित नाही. ठीक आहे, आता बघा
इथं तुम्ही भाग देऊ शकताय. काय मिळणार? 7 सक्क 42 परंतु 0.6. त्याच्यानंतर बघा 3 पण भाग देऊ शकताय. 3 3 दुनी 6 म्हणजे 0.2. म्हणजे राहिलं काय इथं शिल्लक रे? 22 गुणिले 0.2 गुणिले 4.2 गुणिले h. गुणाकार जास्त करत बसायचं नाही. पहिली गोष्ट. इथं काय येणार? 110.88. आता हे सगळे इथं गुणिले आहे. इकडे गेल्यानंतर काय होणार? भागिले. म्हणजे याच बरोबर काय येणार रे? 110.88 भागिले 22 गुणिले 0.2 गुणिले 4.2. आता बघा, इथली 2 दशांश चिन्ह, ही जर 2 दशांश चिन्ह घालवली तर इथली पण 2 दशांश चिन्ह घालवायची. लक्षात येते का? छेदातली 2 दशांश चिन्ह तुम्ही काढायला लागलाय. कुठली? इथलं 1 दशांश चिन्ह काढायला लागलाय, इथलं 1 दशांश चिन्ह. मग इथली 2 काढून टाकायची. म्हणजे वरती काय होणार रे? 11,088 भागिले 22 गुणिले 2 गुणिले 42. ठीक आहे. आता बघा, आपण भाग देऊ शकतोय. कितीचा भाग देऊया? पहिल्यांदा 2चा देऊन टाकूया. ठीक आहे. बे पंचे 10 राहिले किती? 1. बे पंचे 10, बेचोक 8, बेचोक 8. ठीक आहे. आणि आता मग 22 न भाग देऊया. 22 न बसेल का? 22 दुनी 44 उरले किती? 11. 22 पंचा धागोदर्शे उरले किती? 4 आणि 22 चोक. ठीक आहे. डायरेक्ट आपण करू शकतोय. बघा, इथं मी घेतो पाहिजे तर आणि ह्याला भागिले किती करतो? 22 गुणिले 42. 22 दुनी 44 उरले किती? 11. 22 पंचा धागोदर्शे म्हणजेच 110. ठीक आहे. राहिले किती? 4 आणि 22 चोक 44. किती राहिलं रे? h बरोबर 254 भागिले 42. आता 42चा इथं भाग बसेल. 42 ला बघा, मला वाटतंय कितीनं 7 न गुणल्यानंतर होईल. आय थिंक सो. कितीनं होणार? बघा, 42 गुणिले 7. आता तुम्ही म्हणाल मी डायरेक्ट असा अंदाजे कसं काय 42चा पाडा 7 पर्यंत? तर लक्षात ठेवायचं, 7 न जर मी ह्या 2 ला गुणलं तर मला 4 मिळते. म्हणून मी बघा 7चा विचार केला. 7 दुनी 14, ह्याच्याले 1, 7 चोक 28. सॉरी, 7चा बसणार नाही. म्हणजे थांबा, काय करायला पाहिजे? खूप मोठा अंक होतोय तो. म्हणजे 7 चोक त्याच्या पुढे जाते. म्हटल्यानंतर आपल्याला कितीनं भाग बसेल वगैरे? पहिल्यांदा आपण 2 न घालून टाकूया सरळ. इथं 2 न घालवलं तर 21, त्यानंतर 1, त्यानंतर किती येणार? 2, राहिले किती? 1, 27. ठीक आहे. त्यानंतर बघा, 21 पाचशे, 21 पाचा 105, 21 सक्क 126. बरोबर ना? आहे का बरोबर? म्हणजे इथे 21 सक्क 126 बसतं. राहणार किती बघा? राहणार किती? 1. परत 2100 आणि आपल्याला किती मिळेल? 2100 आणि सरासरी आपल्याला आय थिंक कुठं आपलं हे चुकलं का बघा रे कॅल्क्युलेशन. इथं खाली खाली त्याच्या पण खालचा 22 दुनी 44 राहिले किती? 11. 22 पंचा धागोदर्शे राहिले किती? 4. 22 चोक 44. इथं 2, इथं सॉरी, इथं 2 पाहिजे होतं. तरी म्हटलं काय चुकलं. छान. ओके, गुड. काय मिळेल आपल्याला? म्हणजे असे चूक होऊ शकते, काय प्रश्न नाही. तर आपल्याला इथं काय मिळेल? h बरोबर झाला. आता काय प्रश्नच मिटला. काय मिळेल आपल्याला? 252 भागिले किती? 42. आता इथं किती? 6 न गुणलं तरी चालते. म्हणजे 42 गुणिले 6. 6 दोन्ही 12, 2, ह्याच्याला 1, 6 चोक 24 ने 1, 25. गुड. समर्थ बरोबर ओळखलंस काय आपण चुकलेलो आहे ते. म्हणजे इथं 6 मीटर हे आपलं काय असेल? उत्तर असेल. बघा, एक अंक चुकला तर केवढा मोठा घोटाळा झाला. तर हे लक्षात ठेवायचं की असे तुमच्याकडनं पण चूक होऊ शकते. म्हणून मी काय सांगितले? बोटावरती मोजा. मी डायरेक्ट करायचा प्रयत्न केला. बघा, अशा चुका घडतात, 100% आहे. तर हे चुकू द्यायचं नाही. ठीक आहे. लक्षात आलं इथपर्यंत काय आपण बघितलंय?